नमस्कार मित्रांनो. आज एका अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे. तो म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. आता इन्कम टॅक्स रिटर्न किंवा ज्याला आयकर विवरणपत्र आपण म्हणतो, हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. तर आपण आज हे बघू की हे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे नेमकं काय? कुणी भरायला पाहिजे? केव्हा फाईल करायला पाहिजे? का आणि कसं फाईल करायला पाहिजे? तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे एका विशिष्ट पद्धतीच्या फॉर्ममध्ये प्रत्येक व्यक्तीने सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देणे म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे तुमच्या जे काही वेगवेगळे उत्पन्न आहेत, वेगवेगळ्या हेड्स ऑफ इन्कम, स्तोत्रांमधलं जे काही इन्कम आलेलं आहे, ते त्याच्यावरचा आलेला टॅक्स, तुम्ही केलेले काही गुंतवणूक, काही डिडक्शन्स, ह्या सगळ्यांची माहिती एका प्रॉपर फॉर्ममध्ये, प्रॉपर रकान्यांमध्ये भरून जे गव्हर्नमेंटला देणं आणि ते मॅनेज करतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तर त्या फॉर्म्सला म्हणतात इन्कम टॅक्स रिटर्न. आता एक अतिशय नेहमी विचारला जाणारा प्रश्न हा आहे की साहेब, इन्कम टॅक्स रिटर्न आणि इन्कम टॅक्स रिफंड हा सेम आहे का? तर नाही. इन्कम टॅक्स रिटर्न ही तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देणं आहे. इन्कम टॅक्स रिफंड म्हणजे तुमचा जो काही टीडीएस झालेला आहे किंवा तुम्ही जो काही टॅक्स भरलेला आहे, तो जर तुमच्या पूर्ण उत्पन्नाच्या दायित्वापेक्षा जर जास्त असेल, तर तुम्हाला जो परतावा मिळणार आहे डिपार्टमेंटकडनं, त्याला इन्कम टॅक्स रिफंड असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ, तुमचं उत्पन्न समजा एक्स आलं आणि त्याच्यावर तुमचा टॅक्स समजा आला ₹1,00,000, पण तुम्ही टॅक्स भरताना किंवा तुमचा टीडीएस समजा 1,10,000 झाला, तर वरचा ₹10,000 तुम्हाला तो गव्हर्नमेंटकडनं परत मिळणार आहे, तो परतावा परत येणार आहे. त्याला इन्कम टॅक्स रिफंड म्हणतात. त्याचा आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर तुम्ही इन्कम टॅक्स रिफंड तुम्हाला मिळतो. आता हा इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म जो असतो, तो दरवर्षी बदलत असतो. त्याचे जे रकाने असतात, त्याची जी माहिती असते, ही दरवर्षी जसा कायदा बदलतो, त्या पद्धतीने दरवर्षी तुमचा इन्कम टॅक्स फॉर्म हा बदलत राहतो. त्यामुळे प्रत्येकाने इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुमचा फॉर्म बरोबर आहे की नाही हे पाहणं सगळ्यात गरजेचं आहे. आता आपण हे बघू की हे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं आहे कुणी? तर सर्व कंपन्या, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कंपन्या, पार्टनरशिप फर्म्स, ट्रस्ट्स, यांना इन्कम टॅक्स रिटर्न दरवर्षी भरणं कंपल्सरी आहे. तुमचा ₹1 व्यवहार असो किंवा नसो, तुमचा टॅक्स पेएबल असो किंवा नसो. इंडिव्हिज्युअल्स म्हणजे इंडिव्हिज्युअल, तुमच्या माझ्यासारखा जो इंडिव्हिज्युअल माणूस आहे, त्याचं उत्पन्न जर बेसिक एक्झेम्पशन लिमिटच्या पेक्षा जास्त असेल, तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणं कंपल्सरी आहे. आता बेसिक एक्झेम्पशन लिमिट म्हणजे काय? तर आता गेलं जे वर्ष आहे, फायनान्शियल इयर 2021, ज्याला आपण AY 21-22 म्हणतो, त्या केसमध्ये सीनियर सिटीझनसाठी 5,00,000 आणि इतरांसाठी 2.5 लाख हे इन्कम टॅक्सचं बेसिक एक्झेम्पशन आहे. अगदी थोडक्यामध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर ह्याच्यापेक्षा जास्त जर इन्कम होणार असेल, तर त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणं कंपल्सरी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अशा देखील काही लोकांना मॅन्डेटरी केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे रिटर्न भरणं, ज्यांचं फॉरेन बँक अकाउंट्स आहेत किंवा फॉरेन ॲसेट्स आहेत. समजा आउट ऑफ इंडिया एखादं बँक अकाउंट आहे, आउट ऑफ इंडिया पूर्वी होते, आता इंडियामध्ये आलेत, पण त्याचं घर आहे किंवा अजून काही प्रॉपर्टीज असतील, शेअर्स असतील बाहेरच्या देशांमधल्या कंपन्यांचे, तर त्यांना ते भरणं कंपल्सरी आहे. 1,00,00,000च्या वर कोणी करंट अकाउंट, एक किंवा जास्त करंट अकाउंटमध्ये एका पूर्ण वर्षात 1,00,00,000 पेक्षा जास्त पैसे जमा केले असतील कॅश किंवा चेकने किंवा व्हॉटएव्हर इट इज, त्यांना भरणं कंपल्सरी आहे. स्वतःवर किंवा स्वतःच्या फॅमिली मेंबर्सवर समजा तुम्ही ₹2,00,000च्या वर फॉरेन ट्रॅव्हलवर खर्च करणं, अशा लोकांना हे कंपल्सरीली रिटर्न भरणं आहे. क्रेडिट कार्ड ज्यांचे एक्सपेन्सेस आहेत किंवा ज्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल 1,00,000 पेक्षा जास्त भरलेलं आहे, अशांचं इन्कम कितीही असलं, किती कमी असलं किंवा नसलं, तरी ह्यांना देखील रिटर्न भरणं गरजेचं आहे.
बेसिक एक्झेम्पशन पेक्षा कमी असेल आणि जर या बाकीच्या क्रायटेरियांमध्ये पडत नसेल तर त्यांना रिटर्न भरणं गरजेचं नाही, इंडिव्हिज्युअल असेल तर. पण नेहमी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हितावह आहे. हे कसं ते आपण पुढे बघूच की इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे फायदे काय आहेत. ह्या वर्षापासून इन्कम टॅक्स जो कायदा बदललेला आहे त्याच्यामध्ये असं केलेलं आहे की सिनियर सिटीजन्स अबाव द एज ऑफ 60 ज्यांचं उत्पन्नाचा स्तोत्र फक्त इंटरेस्ट आणि पेन्शन हे आहे आणि ज्यांचं एकाच बँकेबरोबर बँकिंग आहे आणि अशा बँकेने त्यांच्या ह्या सगळ्या उत्पन्नावर जो काही टॅक्स येतो तो टॅक्स जर कापला असेल तर अशा सिनियर सिटीजन्सला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं नाही. आता गमतीचा भाग हा असेल की अशी किती लोक आहेत की ज्यांचं फक्त एकच बँक अकाउंट आहे आणि फक्त पेन्शन आणि इंटरेस्ट मधनच इन्कम आहे आणि दुसरं कोणतंही बँक अकाउंट नाही आणि त्याच्यावर इन्कम टॅक्स जो आहे तो पूर्ण त्या बँकेने कापून घेतलेला असेल. अगदी खूप छोटासा पर्सेंटेज असेल. एक खूप नेहमी विचारला जाणारा प्रश्न असा आहे की साहेब माझं तर टॅक्स जो आहे माझ्या पगारातनं पूर्ण कापला जातो तरी मला रिटर्न भरणं गरजेचं आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो. तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुमचं पूर्ण इन्कम टॅक्स टीडीएस जरी कापला गेला असेल तरी तुम्हाला रिटर्न भरणं कंपल्सरी आहे. रिटर्न नाही भरलं तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते आपण पुढे बघूच. तर आता हे रिटर्न कधी भरायला पाहिजे? करंट फायनान्शियल इयर 20-21 ज्याला आपण एवाय 21-22 म्हणतो, आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. जनरली ज्यांचं ऑडिट नसतं, इंडिव्हिज्युअल एचयूएफ्स आणि फर्म्स ज्यांचं ऑडिट नसतं त्यांचं जनरली 31 जुलै आहे. पण या वर्षी कोविडच्या डिसरप्शन्समुळे आणि नवीन इन्कम टॅक्स पोर्टलच्या मायग्रेशनमुळे इंडिव्हिज्युअल, हिंदू अविभक्त कुटुंब आणि पार्टनरशिप ज्यांचं अकाउंट्स ऑडिट करायचे नाहीत अशांना डेट आहे 30 सप्टेंबर 2021. ट्रस्ट, कंपन्या आणि इंडिव्हिज्युअल एचयूएफ फर्म्स ज्यांचे टॅक्स ऑडिट आहे अशांना ही डेट ह्या वर्षी केलेली आहे 30 नोव्हेंबर 2021. जनरली अशांची डेट असते 30 सप्टेंबर. ह्या वर्षी ती डेट 30 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली गेलेली आहे, कारण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ज्यांचे ऑडिट्स करायचे आहेत त्यांना ऑडिट रिपोर्ट सबमिट करायची डेट जी आहे ती 31 ऑक्टोबर 2021 आहे. पण ह्या वर्षी जरी डेट्स एक्सटेंड केलेले आहेत 2-2, 3-3 महिन्यांनंतर, परंतु नवीन जे इन्कम टॅक्सचं पोर्टल आहे ते अजूनही व्यवस्थित काम करत नाहीये. त्याच्यामध्ये खूप ग्लिचेस आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे बहुतेक आम्हाला असं एक्सपेक्टेड आहे की ह्या डेट्स देखील ज्या आहेत त्या 1-2-3 महिन्यांनी तरी पुढे ढकलल्या जातीलच. जर आपण रिटर्न वेळेवर भरलं नाही, ह्या तारखा जर ज्या सांगितल्या होत्या आपण चर्चा केल्या, तर काय होईल? तर तुम्ही ह्या तारखेपर्यंत जर रिटर्न भरलं नाही तर तुम्ही बिलेटेड रिटर्न भरू शकता. बिलेटेड रिटर्न जनरली 31 डिसेंबर पर्यंत अलाउड असतं. ह्या वर्षी 31 जानेवारी 2022 पर्यंत अलाउ केलेलं आहे. पण तुम्हाला जर बिलेटेड रिटर्न भरायचा असेल, तारीख उलटल्यानंतर जी कोणती फायनल तारीख होईल ती त्या तारखेनंतर तुम्हाला रिटर्न भरायचा असेल तर तुम्हाला 31 डिसेंबर 21 पूर्वी जर तुम्ही रिटर्न भरलं आणि जर ते दिलेल्या तारखेच्या नंतर असेल तर तुम्हाला पर रिटर्न 5,000 रुपये एवढी लेट फी भरणं कंपल्सरी आहे. जानेवारी महिन्यात भरायला गेलं तर हीच फी 10,000 रुपये होती. जे स्मॉल टॅक्स पेयर्स आहेत ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे पण बेसिक एक्झम्पशनच्या पेक्षा जास्त आहे अशांना 5,000च्या ऐवजी 1,000 रुपये, 5,000 10,000च्या ऐवजी 1,000 रुपये आहे आणि ज्यांचं बेसिक एक्झम्पशन पेक्षा कमी आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं लेट फी लागणार नाहीये. आता उशिरा रिटर्न भरल्याचा अजून एक तोटा हा आहे की 234 ह्या कलमाखाली तुम्हाला व्याज लागतं ते आहे 1% पर मंथ. आणि कशावर लागणार तर तुमची जी काही रिटर्न भरायची तारीख होती त्या तारखेपासून ज्या महिन्यामध्ये तुम्ही हे रिटर्न भरता त्या महिन्यापर्यंतचा जो काय हा डिले झालेला आहे तो तुम्हाला दर महिना 1% ह्या हिशोबाने तुमच्या टॅक्स दायित्वावर तुम्हाला व्याज भरावं लागतं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं मोठं नुकसान असं होतं की तुमचं जर काही लॉसेस असतील
तर ते लॉसेस आपल्याला जनरली रिटर्न वेळेवर भरलं तर तुम्ही ते कॅरी फॉरवर्ड करून पुढच्या वर्षांच्या उत्पन्नाच्या अगेन्स्ट सेट ऑफ करू शकता, त्याचे जे काही नियम दिलेले आहेत त्यानुसार. पण जर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्हाला रिटर्न हे वेळेवर भरणं गरजेचं आहे. तुम्ही जर रिटर्न वेळेवर भरलं नाही तर तुम्हाला त्या वर्षाचा लॉस हा कॅरी फॉरवर्ड करून पुढच्या वर्षांमध्ये सेट ऑफ करता येणार नाही. अजून एक महत्वाचा विषय असा आहे की जर तुम्ही रिटर्न वेळेवर भरलं नाही तर तुम्हाला चॅप्टर 6A च्या काही सेक्शनचं डिडक्शन मिळणार नाही. मग आता रिटर्न वेळेवर भरल्याचे फायदे काय? तर रिटर्न भरल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचं वेळेवर रिटर्न भरल्यामुळे तुमचं रिटर्नचं प्रोसेसिंग जे आहे डिपार्टमेंटमध्ये ते फास्ट होणार आहे. तुमचा जो काय परतावा असेल, जो काय तुमचा टॅक्स जास्त कापला गेला असेल किंवा जास्त भरला गेला असेल, तो तुम्हाला परत मिळतो. तो परतावा तुम्हाला लवकर मिळतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही वेळेवर रिटर्न भरलं तर तुम्हाला त्या रिफंडवरचं व्याज जे आहे ते वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनचं ते ऍक्च्युअल डेट ऑफ रिफंड पर्यंत तुम्हाला त्याचं व्याज मिळतं. जर उशिरा भरलं तर ज्या महिन्यामध्ये तुम्ही रिटर्न भरले त्या महिन्यापासून तुम्हाला रिफंड मिळेपर्यंतचं तो तुम्हाला व्याज मिळतं. म्हणून मधल्या पिरियड मधलं तुमचं व्याज जे आहे ते तुमचं नुकसान होतं जर तुम्ही वेळेवर रिटर्न भरलं नाही तर. प्लस मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कॅरी फॉरवर्ड आणि सेट ऑफ करू शकता तुमचे लॉसेस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर रिटर्न भरताना, ओरिजिनल रिटर्न भरताना जर काही चूक झाली किंवा काय ओमिशन झालं, तुमच्या लक्षात काय एखादं नजर चुकीने काही घ्यायचं राहिलं किंवा जास्त घेतलं गेलं, तर तुम्ही रिटर्न रिवाइज करू शकता. पण ते कधी जर तुम्ही रिटर्न वेळेवर भरलं तर. उशिरा रिटर्न भरलं तर बिलेटेड रिटर्नला रिव्हिजन अलाउड नाही. प्लस वेळेवर रिटर्न भरलं तर जसं मगाशी सांगितलं तसं लेट फी, पेनल्टी आणि व्याज ह्या तिन्हींपासून तुमची बचत होऊ शकते. 10,000 पेक्षा जास्त जर तुमची टॅक्स लायबिलिटी असेल आणि तुम्ही जर ते वेळेवर भरलं नाही तर तुमचं प्रॉसिक्युशन देखील होऊ शकतं. मागच्या वर्षी आपण बघितलं कोविड यायच्या जस्ट आधी खूप प्रॉसिक्युशनच्या केसेस काढल्या होत्या गव्हर्नमेंटने, त्यातल्यानंतर बऱ्याचशा ड्रॉपही केल्या. पण प्रॉसिक्युशन ही देखील एक गोष्ट आहे जी डिपार्टमेंट तुमच्या अगेन्स्ट इनिशिएट करू शकते जर तुम्ही वेळेवर रिटर्न भरलं नाही तर. वेळेवर रिटर्न भरणारा जो असतो, ज्यावेळेस तुम्ही लोन्सला फाईल टाकता त्यावेळेस हेही बघितलं जातं की तुम्ही रिटर्न भरताना किती वेळेवर भरलेला आहे. ज्यांचं वेळेवर रिटर्न भरलेलं आहे त्यांना असं धरलं जातं की बाबा हा माणूस ऑनेस्ट टॅक्स पेयर आहे, हा डिलिजंट टॅक्स पेयर आहे. ज्यांचं नेहमी रिटर्न उशिरा भरलं जातं त्यांच्या बाबतीमध्ये एक साधारणपणे असा बँका गृह धरतात की बाबा हा काय वेळेवर काम करणारा माणूस नाही, याला वेळेची किंमत नाहीये. त्यामुळे ज्यांचे रिटर्न्स वेळेवर भरले जातात त्यांना लवकर आणि फास्ट लोन्स अप्रूव्हल होतात. तसंच विजा प्रोसेसिंग वगैरे देखील जे असतं ते चांगलं फास्ट. आता हे रिटर्न जे आहे इन्कम टॅक्स आयकर विवरणपत्र हे कुठे आणि कसं भरावं? तर सगळ्यात महत्वाचं इन्कम टॅक्स रिटर्न भरतात तुम्हाला जो काही फॉर्म ऍप्लिकेबल आहे, दरवर्षी चेंज होतो मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर तुम्ही कोणता तुम्हाला फॉर्म ऍप्लिकेबल आहे, ITR 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 फॉर्म्स असतात. या 7 फॉर्म्स पैकी तुम्हाला 1 आहे का 2 आहे का 4 आहे, तो तुम्ही सिलेक्ट करून त्याप्रमाणे बरोबर रिटर्न भरणं गरजेचं आहे. पूर्वी आपण रिटर्न फाईल करायचो इन्कम टॅक्स इंडिया e-filing.gov.in वर. ह्या वर्षी गव्हर्नमेंटने काय केले, नवीन पोर्टल केलेलं आहे incometax.gov.in. तर सगळी जी काही तुमची माहिती आहे 26AS असो किंवा तुमचं जे काही असेसमेंट असो, ही सगळी माहिती तुम्हाला आता या नवीन पोर्टलवर मिळणार आहे. गव्हर्नमेंटचा प्रयत्न चाललाय की त्यांच्याकडे जी काही ऑलरेडी माहिती येते एम्प्लॉयर्स कडनं, डिडक्टर्स कडनं, बँकांकडनं, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडनं, इन्शुरन्स कंपन्यांकडनं, ती ऑलरेडी त्यांच्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या स्तोत्रांकडनं ती माहिती येत असते आणि ती माहिती त्यांना ती तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये ती तुम्हाला प्रीफिल करून मिळणार आहे, अशी गव्हर्नमेंटची इच्छा आहे. त्या दृष्टीने त्यांचं पाऊल उचललेलं आहे. परंतु जसं मगाशी सांगितलं, गव्हर्नमेंटचं पोर्टल अजूनही नीट काम करत नाहीये. अगदी फायनान्स मिनिस्ट्री आणि पंतप्रधान कार्यालयामध्ये देखील त्याची दखल घेतलेली आहे.
त्याच्यावर बरंच कामही चालू आहे की त्या ज्या काही ग्लिचेस आहेत, ज्या काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी नीट कराव्या. तर बहुतेक त्याला अजून 1-2 महिने लागतील असं अंदाज आहे. आता ह्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये काय काय तुम्हाला डिक्लेअर करायला पाहिजे? तर एक लक्षात घ्या की एक व्यक्ती, आता व्यक्तीमध्ये माणूस म्हणजे स्त्री पुरुष, हिंदू अविभक्त कुटुंब, पार्टनरशिप फर्म, लिमिटेड कंपन्या, ट्रस्ट, ह्या सगळ्यांना व्यक्ती, पर्सन म्हणून संबोधलं जातं. तर एका व्यक्तीचं एका वर्षाचं सगळ्या स्तोत्रांपासून मिळणारं उत्पन्नाचं एकच इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असतं. म्हणजे काय, की समजा मी एखाद्या ठिकाणी कामाला पण आहे आणि माझ्या नावावर एखादा व्यवसाय पण आहे आणि माझ्या काय फिक्स डिपॉझिट्स पण आहेत ज्याच्यावर मला काय व्याज मिळतं. माझी 1-2 प्रॉपर्टी आहे ज्याच्यावर मला भाडं मिळतं. ह्या सगळ्या स्तोत्रांमधनं जे काय उत्पन्न आलेलं आहे, त्या सगळ्या स्तोत्रांमधनं 1 वर्षाचं जे काय उत्पन्न आलंय ते त्याचं एक रिटर्न जातं. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ह्या सगळ्या ज्या उत्पन्न आहेत, भले टॅक्सेबल असो, नॉट टॅक्सेबल असो, तर तुम्हाला ते बरोबर उत्पन्न गव्हर्नमेंटला डिक्लेअर करणं गरजेचं आहे. आता उत्पन्नाचे प्रकार किती? तर इन्कम टॅक्स मध्ये ह्या उत्पन्नाचे प्रकार 5 हेड्स खाली त्यांनी केलेले आहे. सॅलरीज आणि पेन्शन्स, प्रॉपर्टी, हाऊस प्रॉपर्टी, घर, दुकान, बंगला, गाळा ह्याच्यामधनं मिळणारं उत्पन्न, ज्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणतो आपण. प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस प्रोफेशन, तुम्ही करणारा व्यवसाय किंवा धंदा ह्याच्यातनं तुम्हाला मिळणारं उत्पन्न. कॅपिटल गेन्स, तुमचा जो काय कॅपिटल गेन्स झालेला आहे, काय घर विकलं, गाडी विकली, ऍसेट्स विकल्या काही, त्याच्यामधनं जो काही कॅपिटल गेन, सोनं चांदी विकलं, त्याच्यामधनं देखील उत्पन्न जे येतं हे तुमचं करपात्र उत्पन्न असतं. ते सोनं तुम्ही कधी का घेईना, तुम्हाला लग्नात का मिळेना, पण तुम्हाला त्याच्यावर इन्कम टॅक्स भरणं गरजेचं आहे. आणि 5वा म्हणजे अदर सोर्सेस, जे ह्या बाकीच्या 4 हेड्स खाली येत नाही, ते सगळं तुमचं अदर सोर्सेस मध्ये जातं. जर ते टॅक्सेबल असेल, जसं डिव्हिडंड्स आहेत, सेव्हिंग्स खात्यावरचं किंवा एफडी खात्यावरचं किंवा पोस्टल खात्यावरचं किंवा दुसऱ्या अजून काही बॉन्ड्सवरचं जे काही व्याज आहे, हे असं सगळं जे आहे, तुम्हाला काही समजा काही मशिनरी वगैरे तुम्ही भाड्याने दिली आहे किंवा काही फर्निचर भाड्याने दिले, त्याचं तुम्हाला जे काय उत्पन्न मिळेल, हे सगळं अदर सोर्सेस मध्ये उत्पन्न धरलं जातं. त्यामुळे तुम्हाला सगळं टॅक्सेबल इन्कम असो, एक्झेम्प्ट इन्कम असो, तुम्हाला जे काही तुमच्या उत्पन्नातनं जे काही डिडक्शन्स मिळणार आहे, तुम्ही समजा कुठे काही पीएफ, पीपीएफ मध्ये पैसे गुंतवले किंवा मेडिक्लेमला पैसे दिले किंवा तुम्ही काय डोनेशन दिलं किंवा तुमच्या सेव्हिंग्स अकाउंटवरचं व्याजावर तुम्हाला एटीटीटीएचा बेनिफिट मिळतो. सिनियर सिटीजन्सला एफडी आणि सेव्हिंग्सच्या व्याजावर एटीटीटीबी ₹50,000 ते डिडक्शन मिळते. हे सगळं तुम्हाला डिक्लेअर करणं गरजेचं असतं. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपण बघू की एक साधारणपणे ज्या कॉमन मिस्टेक्स काय आहेत, कॉमन एरर्स काय आहेत, कॉमन ओमिशन्स काय आहेत. तर जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे चुकीचा फॉर्म निवडणे किंवा चुकीचं असेसमेंट इयर टाकणे. आता भारतामध्ये 2 प्रकारचे इयर असतात. एक जे म्हणतो आपण त्याला फायनान्शियल इयर. तर मागच्या वर्षाचं फायनान्शियल इयर, आपल्याकडे फायनान्शियल इयर चालू होतं एप्रिलला आणि संपतं मार्चला. म्हणजे मागच्या वर्षाचं जे फायनान्शियल इयर होतं ते 1 एप्रिल 2020 ला चालू होऊन ते 31 मार्च 2021 ला संपलं. म्हणजे ह्याला आपण फायनान्शियल इयर 2021 असं म्हणतो. इन्कम टॅक्स मध्ये ह्याच फायनान्शियल इयरला असेसमेंट इयर म्हणतात आणि त्याला असेसमेंट इयर 21-22. म्हणजे जे कोणतं फायनान्शियल इयर आहे त्याच्या पुढचं वर्ष म्हणजे त्याला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. जनरली ह्या चुका लोक खूप कॉमनली करतात की जे फायनान्शियल इयर आहे त्याला असेसमेंट इयर म्हणून त्याप्रमाणे रिटर्न भरतात आणि सगळा प्रॉब्लेम त्याच्यामुळे निर्माण होतो. दुसरं आहे की तुमचे जे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, जसं ईमेल आयडी आहे, फोन नंबर्स आहेत, आधार नंबर आहे किंवा तुमच्या बँकेचे डिटेल्स. आता तुमचा समजा रिफंड असेल आणि बँकेचे डिटेल्स जर चुकीचे भरले तर तुम्हाला त्या अकाउंटमध्ये पैसे मिळणार नाहीत. तो रिफंड मॅन्डेट जो आहे तो रिजेक्ट होऊन जातो. त्यामुळे ही देखील एक गोष्ट लोकांनी काळजीपूर्वक भरायला पाहिजे. तुमचा ईमेल आयडी, समजा आता रिटायर एखादा माणूस झाला
तो जोपर्यंत कामाला असतो तोपर्यंत त्याचा ऑफिशियल ईमेल आयडी टाकलेला असतो, समजा पराग भुजबळ tatamotors.com. पण आता रिटायर झाल्यानंतर तो आयडी डिसेबल झालेला असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा नवीन ईमेल आयडी अपडेट करणं गरजेचं आहे. तसंच फोन नंबर बदलले जातात, तुम्ही फोन नंबर बदलणं गरजेचं आहे. कधी कधी आधार नंबर टाकताना तो चुकीचा टाकला जातो. तर असे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन पण कधी कधी चुकीची टाकली जाते, त्यामुळे तुम्हाला ती अपडेट करणं गरजेचं आहे. तिसरी जी सगळ्यात कॉमन मिस्टेक जी आहे ती म्हणजे बचत खात्यावरचं व्याज किंवा तुमच्या ज्या एफडीज ठेवलेल्या आहेत त्याच्यावरचं व्याज डिक्लेअर न करणं. मगाशी सांगितल्याप्रमाणे इंटरेस्ट ऑन सेव्हिंग्ज अकाउंट, डिपॉझिट अकाउंट, एफडी अकाउंट हे सगळं टॅक्सेबल आहे. अर्थात सेव्हिंग्ज अकाउंटवर तुम्हाला 10,000 रुपयापर्यंत डिडक्शन मिळतं जर तुम्ही सिनियर सिटीजन नसलात, आणि जर सिनियर सिटीजन असलात तर तुम्हाला एफडी आणि इंटरेस्टवरच्या व्याजावर 50,000पर्यंत वजावट मिळते. पण बरीचशी मंडळी अहो थोडंसंच आहे, 5,000च आहे, 10,000 रुपयेच आहे, किंवा 15,000 रुपये, मग 5,000 रुपयावर कशाला आपण जास्त व्याज भरावं, टॅक्स भरावा. तर दुसरी मोठी चूक ही आहे की सेव्हिंग्ज आणि एफडी वरचं व्याज जे आहे ते डिक्लेअर न करणं. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे बँकांकडनं ती पूर्ण माहिती ऑटोमॅटिकली येते की तुमचे किती अकाउंट्स आहेत, तुमच्या त्या अकाउंटवर तुम्हाला किती व्याज मिळालं, एफडी वर किती व्याज मिळालेलं आहे, ही तुम्ही जरी डिक्लेअर केली नाही तरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे माहिती आहे. त्यामुळे ती माहिती देणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे, माझं उत्पन्न, मला माझी प्रॉपर्टी आहे, पण माझ्या हातामध्ये मला भाडं मिळतं. पण ते भाडं माझ्या हातात न दाखवता माझ्या मिसेसच्या हातामध्ये दाखवावं का? माझ्या उगाच माझं जे काही भाडं मिळतं त्याच्यावर मला टॅक्स भरायला लागेल म्हणून. पण ते करणंही चुकीचं आहे. कारण जर उद्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या लक्षात आलं की तुम्ही तुमचा भाडं जे उत्पन्न जे आहे ते तुम्ही दुसऱ्याच्या हातामध्ये टॅक्स केलेलं आहे, तर तिकडे तुम्ही टॅक्स भरला किंवा नाही तरीही ते पुन्हा तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या हातात परत ते इन्कम टॅक्स चार्ज केला जाईल. त्यामुळे एकच उत्पन्न 2 ठिकाणी चार्ज होण्याची देखील शक्यता आहे. म्हणून चुकीच्या व्यक्तीच्या हातात उत्पन्न डिक्लेअर करू नका. ज्या व्यक्तीचे ऍसेट्स असतील, ज्या व्यक्तीचं उत्पन्न असेल त्याच्याच नावावर ते उत्पन्न दाखवणं गरजेचं आहे. आणखीन एक कॉमन चूक जी अशी होते की तुमचा फॉर्म 26AS आणि TDS सर्टिफिकेट ह्याच्यामध्ये जे उत्पन्न आलेलं आहे ते आणि तुमचं जे ऍक्च्युअली हातामध्ये जे उत्पन्न आलेलं आहे हे रिकन्साइल न करणे. आता फॉर्म 26AS म्हणजे काय, तर 26 अॅन्युअल स्टेटमेंट. हे अॅन्युअल स्टेटमेंट ऑटोमॅटिकली आपल्याला इन्कम टॅक्सच्या साईटवर मिळतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक डिडक्टरने किती टॅक्स डिडक्ट केलाय, किती उत्पन्न दिलेलं आहे, तुम्ही जीएसटीचा टर्नओव्हर किती डिक्लेअर केलेला आहे, तुमचा TDS किती झालेला आहे, TCS किती झालेला आहे, तुम्ही स्वतःहून किती टॅक्स भरलाय, तुम्हाला रिफंड किती दिलाय, त्या रिफंडवर व्याज किती दिलेलं आहे. अशा भरपूर फायनान्शियल इन्फॉर्मेशनच्या गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी वेगवेगळ्या स्त्रोतांकडनं येतं. त्याची माहिती त्या 26AS मध्ये असते. त्यामुळे ही 26AS ची माहिती तुमच्या आयकर विवरणाच्या फिगर्स बरोबर मॅच करणं गरजेचं आहे. ते जर मिसमॅच असेल त्याच्यामध्ये आयदर इन्कम किंवा TDS मध्ये, तर त्याची तुम्हाला नोटीस येण्याची खूप दाट शक्यता आहे. दाट शक्यता म्हणण्यापेक्षा त्याची नोटीस येतेच. आयदर डिफेक्टिव्ह रिटर्न म्हणून येते किंवा तुम्हाला त्याची नोटीस येते की तुम्ही इन्कम लपवलेलं आहे म्हणून. आणखीन एक कॉमन जी चूक आपल्या लक्षात येते आहे की ती म्हणजे तुमचे जे काही डिडक्शन्स आहेत, 80C 1.5 लाखापर्यंत मिळतं किंवा 80D जे 25-50 हजार रुपयापर्यंत मिळतं. मेडिक्लेम साठी जे 80D आहे, 80C तुमचं PPF, PF, LIC, मुलांच्या शाळांच्या कॉलेजच्या फिया, किंवा 80G जे डोनेशन्स आहेत. तर ह्याच्या फिगर्स चुकीच्या लिहिणं किंवा चुकीचा क्लेम करणं. 80G मध्ये एक महत्वाची हे आहे की तुम्ही कोणालाही डोनेशन दिलं, जर कॅश मध्ये दिलं तर तुम्हाला त्याची वजावट मिळत नाही. मग तुम्ही जर कॅश मध्ये दिलं तर त्याची वजावट मिळत नसतानाही तुम्ही ते क्लेम करणं चुकीचं आहे. ह्या अशा काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. आणखीन एक ओमिशन ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे तुमचं एक्झेम्प्ट इन्कम. जसं PPF वरचं व्याज आहे, इन्शुरन्सचा काही क्लेम आलेला आहे तुम्हाला, किंवा इन्शुरन्सचं तुम्हाला जे पिरियडिक पेमेंट येतं, सर्व्हायवल बेनिफिट ज्याला आपण म्हणतो
हप्ते किंवा शेतीतनं आलेलं उत्पन्न हे जरी एक्झेम्प्ट असलं तरी ते इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये डिक्लेअर करणं गरजेचं आहे. मगाशी आपण बघितलं की इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, फक्त टॅक्स नाही तर तुमच्या इन्कमची माहिती पण त्याच्यामध्ये दिली जाते आणि तुमच्या सगळ्या स्तोत्रांमधलं मिळणारं उत्पन्न जे आहे ते तुम्हाला डिक्लेअर करणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी त्याच्यावर टॅक्स नसला, एक्झेम्प्ट इन्कम जरी असलं तरी तुम्हाला ते डिक्लेअर त्या त्या रकान्यामध्ये ते दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जे काय माझं उत्पन्न आहे ते तुम्ही इन्कम टॅक्सला सांगताय की बाबा हे असं असं माझं उत्पन्न आहे, हे टॅक्सेबल आहे, याच्यावर एवढा टॅक्स आला, हे एक्झेम्प्ट आहे, याच्यावर टॅक्स नाही. हे सगळं केल्यानंतर आपण रिटर्न ऑनलाईन भरलं तरीही एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे हे रिटर्न ई व्हेरीफाय करणं. आता तुम्ही ई व्हेरीफाय बऱ्याच पद्धतीने करू शकता. तुम्ही डायरेक्टली आधारशी लिंक मोबाईल नंबरवर ओटीपी मागवू शकता. तुम्ही ऑनलाईन बँकेच्या अकाउंट थ्रू लॉग इन करू शकता. काही बँका आहेत जे तुमच्या एटीएम मधनं देखील तुम्हाला अकाउंट तुमचं जे आहे ते ई व्हेरीफाय करायची सोय करून देतात. तुमच्याकडे डिजिटल सिग्नेचर असेल, ते जर इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर रजिस्टर्ड असेल तर त्याच्यामधनंही तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न ई व्हेरीफाय करू शकता. पण जर काही कारणास्तव तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न ई व्हेरीफाय नाही केलं किंवा नाही होते, कधी कधी आधार नंबर मोबाईल लिंक नसतो, कधी कधी बँकेच्या इंटरनेट बँकिंग एनेबल्ड नसतं, मग अशा केसेसमध्ये तुम्हाला तुमचं जे इन्कम टॅक्स रिटर्नची जी एक्नॉलेजमेंट आहे, ज्याला ITR व्ही म्हणतात, त्या ITR व्ही ला सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर बँगलोरला पाठवणं गरजेचं आहे. ते जोपर्यंत CPC बँगलोरला मिळत नाही तोपर्यंत तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस होत नाही. तुम्हाला जर काय परतावा मिळणार असेल तो मिळणार नाही. तुम्हाला जर काही कुठे प्रोसेस करायचं असेल, तुम्हाला कुठे काय समजा ते रिटर्न द्यायचं असेल तर ते नेहमी डिफेक्टिव्ह रिटर्न म्हणून ते ऑनलाईन देखील दिसत राहणार. त्यामुळे ह्या काही कॉमन मिस्टेक्स, एरर्स आणि ओमिशन्स आहेत त्या लोकांनी टोटली अवॉइड करणं गरजेचं आहे. मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे तो माझा एक्सपिरियन्स, माझं नॉलेज ह्याच्यावरनं सांगितलेलं आहे. आयकर संबंधी कोणतीही गोष्ट करताना तुमचा CA, टॅक्स कन्सल्टंट, ऍडव्होकेट्स, टॅक्स काउन्सिल्स जे आहेत त्यांच्याशी जरूर तुम्ही चर्चा करा. कारण मी एक जनरल माहिती दिलेली आहे, प्रत्येकासाठी ही माहिती वेगळी असते, प्रत्येकाला ही कस्टमाइज करावी लागते. त्यामुळे तुमचा टॅक्स कन्सल्टंट, टॅक्स प्रोफेशनल, टॅक्स काउन्सिल्स, चार्टर्ड अकाउंटंट यांच्याशी कोणतीही तुम्ही डिसिजन घेण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा जरूर करावी. मी ईमेल ID, मोबाईल आणि माझं वेबसाईटचा ऍड्रेस दिलेला आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कळवा, मी त्याला उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल. या व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये देखील तुम्ही ते टाकू शकता. मला जसं जमेल तसं मी त्याला नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशाच टॅक्सेशन विषयी, फायनान्स विषयी, शेअर्स विषयी, इतर कायद्यांविषयी आपण याच्या पुढेही चर्चा करत राहू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटू.